नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या स्टोरीजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्याच्या भागाकडे. JK ग्रुप हेडक्वार्टर्स. आज कंपनीच्या वार्षिक गाला इव्हेंटसाठी सर्व मोठे लोक, बोर्ड मेंबर्स, इन्व्हेस्टर्स आणि मीडिया उपस्थित होते. अनाया थोड्या घाबरलेल्या स्वरात म्हणाली, जुनहो, इतके लोक आहेत? मला थोडं अस्वस्थ वाटतंय. जुनहो म्हणाला, रिलॅक्स, नर्वस होऊ नकोस. तुला जेव्हा जास्त अस्वस्थ वाटेल तेव्हा तू माझा हात धर. अनाया थोडं आश्चर्याने म्हणते, काय? मी इतक्या लोकांसमोर तुझा हात धरू? जुनहो थोडं हसत म्हणाला, जेव्हा पण तू घाबरतेस तेव्हा माझा हात धरतेस. त्याचं बोलणं ऐकून अनाया हसली. इतक्यात होस्टने जुनहोला स्टेजवर बोलावलं आणि आता JK ग्रुपचे CEO मिस्टर किम जुनहो आपल्याशी संवाद साधतील. संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा आवाज दुमदुमला. जुनहो स्टेजवर गेला, पण तो काही बोलला नाही. तो काही क्षण सर्वांकडे पाहत राहिला. मग अचानक त्याची नजर अनायावर थांबली. तो म्हणाला, आज मी कंपनीविषयी बोलणार नाही. संपूर्ण हॉल गोंधळला. तो म्हणाला, आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीची ओळख करून देणार आहे. अनाया त्याच्याकडेच पाहत होती. जुनहोने स्टेजवरूनच तिच्याकडे हात पुढे केला. अनाया, विल यू कम हिअर? तो म्हणाला. सर्वांच्या नजरा अनायावरच खिळल्या होत्या. ती हळूहळू स्टेजवर गेली. जुनहो तिची अवस्था जाणवत होता. त्याने तिचा हात हातात घेतला. तो म्हणाला, मीट माय फियांसे, अनाया जोशी. क्षणभर सगळा हॉल शांत झाला आणि पुढच्याच क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला. अनायाने आश्चर्याने जुनहोकडे पाहिलं. तो त्यांचं नातं इतक्या लवकर सर्वांसमोर आणेल याची तिला अपेक्षा नव्हती. नकळत तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जुनहो तिच्याकडे पाहून हसत होता. सोयान तिथेच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट जाणवत होता. आता तिला समजलं होतं की तिने जुनहोला कायमचं गमावलं आहे. इव्हेंटनंतर जुनहो आणि अनाया यांची चर्चा संपूर्ण कोरियामध्ये सुरू होती. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने वेगवेगळे ट्रेंड पोस्ट होत होते. संपूर्ण कोरिया आश्चर्यात होती की मुलींपासून 10 हात दूर राहणारा कठोर आणि थंड CEO एका भारतीय मुलीच्या प्रेमात कसा पडला असेल. जुनहो आणि अनाया बाल्कनीत उभे होते. खाली संपूर्ण सिओल चमकत होतं. तुम्ही मला आधी का सांगितलं नाही? अनाया ओठ फुगवत म्हणाली. जुनहो म्हणाला, जर तुला आधी सांगितलं असतं तर ते सरप्राईज कसं राहिलं असतं? जुनहो हसला, पण सगळ्यांसमोर डायरेक्ट फियांसे? अनाया म्हणाली. हो, जुनहो उत्तरला. का? अनायाने विचारलं. जुनहो तिच्या इतक्या जवळ आला की अनायाचा श्वासच अडकला. जुनहो म्हणाला, कारण जे माझं आहे ते संपूर्ण जगाला कळायलाच हवं. अनाया पूर्णपणे लाजून लाल झाली होती. ती तिथून जाणार तोच जुनहोने तिला स्वतःकडे खेचलं आणि तो तिच्याजवळ झुकला. तो काही करणार इतक्यात मिस्टर हान यांचा फोन आला. त्याने तो उचलला. समोरून आवाज आला, जुनहो, एक वाईट बातमी आहे. ली सांग-वूक गायब झाला आहे. जुनहोचा चेहरा गंभीर झाला होता, कारण त्याला माहीत होतं, जोपर्यंत तो पोलिसांच्या कस्टडीत कैद होत नाही तोपर्यंत अनायाच्या जीवाला धोका होता. पुढच्याच दिवशी अनाया सकाळपासूनच खूप उत्साहित होती, कारण आज तिची आणि जुनहोची ऑफिशियल डेट होती. हे घालू का? नाही, हे नाही, हे नाही, असं करत तिने कपाटातून
5वा ड्रेस बाहेर काढला. तिने तिच्या एका मैत्रिणीला फोन केला होता. तिची ही कृती पाहून ती म्हणाली, तू डेटवर निघाली आहेस की फॅशन शोला? अनाया लाजली. तर दुसरीकडे जुनहो आरशासमोर उभा होता. तायंग त्याच्याकडे पाहत म्हणाला, सर, तुम्ही 10व्यांदा टाय बदलताय. जुनहो थोड्या रागात म्हणाला, मी फक्त योग्य शोधतोय. तायंग म्हणाला, नाही सर, तुम्ही प्रेमात पडला आहात. काही वेळाने जुनहो अनायाला घ्यायला आला होता. काही क्षण तो तिच्यातच हरवून गेला. तो एकटक तिच्याकडे पाहू लागला. हलका गुलाबी ड्रेस, वाऱ्यावर उडणारे केस आणि तिच्या चेहऱ्यावरचं गोड हसू. अनाया खूपच सुंदर दिसत होती. त्याला असं हरवलेलं पाहून अनाया म्हणाली, काय झालं? जुनहो भानावर आला आणि हसतच म्हणाला, काही नाही, तू आज खूपच सुंदर दिसत आहेस. अजून. अनाया तोंड फिरवते. त्यानंतर ते दोघेही कारमध्ये बसतात. दिवसभर ते दोघे सिओलमध्ये फिरत होते. स्ट्रीट फूड, शॉपिंग, फोटोज आणि एकमेकांची संगत. ते दोघे एका नवीन जोडप्याप्रमाणे एकमेकांची कंपनी आणि त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेत होते. ते फक्त प्रेमात पडलेली 2 माणसे, पण एक हृदय वाटत होते. ते दोघेही एका कॅफेत जातात. त्या कॅफेत एक भारतीय उद्योजक बसला होता. त्याने अनायाला पाहता क्षणी ओळखले. मिस अनाया जोशी, तुम्ही भारतातून आहात ना? त्याने विचारलं. अनायाने होकार दिला आणि ते दोघेही बोलू लागले. अनाया हसतच त्याच्याशी गप्पा मारू लागते. इकडे मात्र जुनहो हे सगळं पाहत होता. जुनहो विचारतो, हा माणूस कोण आहे? तायंग म्हणतो, सर, तुम्ही पुन्हा जेलस झालात? जुनहो म्हणतो, जेलस नाही. तायंग म्हणतो, मग तुम्ही गेल्या 10 मिनिटांपासून त्यांच्याकडे एकटक का पाहत आहात? जुनहो शांत होतो, कारण त्याच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. काही वेळाने अनाया परत येते. काय झालं? ती म्हणते. काही नाही, जुनहो उत्तरतो. पण तुमचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय, अनाया हसत म्हणते, कारण तिला सगळं समजलं होतं. ओह, CEO किम जेलस आहेत तर? जुनहो म्हणतो, मी नाही. आहात. शेवटी जुनहो तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःकडे खेचतो आणि दुसऱ्या हाताने तिचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासमोर धरतो. तो शांत होता, पण त्याची नजर आणि त्याचा चेहरा सर्व काही सांगून जात होता. एका मिनिटानंतर तो त्याचा राग आणि जेलसी अनायाच्या ओठांवर काढतो. तो सर्वांसमोरच तिला किस करत होता. काही मिनिटांमध्येच अनायाचा श्वास फुलतो. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. त्यामुळे जुनहो तिचे ओठ मोकळे करतो. अनाया जोरजोरात श्वास घेत होती. जुनहो तिच्या कानापाशी जाऊन कुजबुजतो, ही तुझी शिक्षा आहे. जर इथून पुढे तू कोणत्याही मुलाच्या किंवा व्यक्तीच्या जवळ गेलीस तर मी यापेक्षाही मोठं काहीतरी करेल. त्याचे शब्द ऐकून अनाया म्हणते, रिलॅक्स, मी फक्त तुमचीच आहे. तिच्या शब्दांनी जुनहोचा राग निवळतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटतं. त्या संध्याकाळी ते दोघेही एका नदीकिनारी बसले होते. अचानक जुनहोचा फोन वाजतो. तो फोन उचलतो. समोरून आवाज येतो, जुनहो, आम्हाला ली सांग-वूकचा पत्ता लागला आहे. ते क्षणभर शांत होतात आणि म्हणतात, कदाचित तो भारतात पोहोचला आहे. अनाया आणि जुनहो एकमेकांकडे पाहतात. काही वेळाने ते दोघेही मिस्टर हान यांच्या घरी पोहोचतात. मिस्टर हान त्यांना काही फोटो दाखवतात. आणि म्हणतात, हे कालचं मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज आहे. फोटोमध्ये ली सांग-वूक एका रहस्यमयी व्यक्तीला भेटत होता. कोण आहे हा? अनायाने विचारलं. मिस्टर हान गंभीर होत म्हणाले, हा विक्रम मल्होत्रा आहे. भारतातील एक प्रभावशाली उद्योगपती आणि ली सांग-वूकचा जुना बिझनेस पार्टनर. अचानक अनायाचा फोन वाजतो. ती मोबाईल पाहते.
त्यावर भारतातून तिच्या कंपनीतून एक मेल आला होता, ज्यात तिचा JK ग्रुप बरोबरचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळे आता तिला भारतात परतावं लागणार होतं. जुनहोने तिचा चेहरा पाहिला आणि त्यावरचे भाव ओळखले. त्याने लगेचच तिच्या हातातून फोन घेतला आणि त्यावरील मेल पाहताच त्याचाही चेहरा उतरला. पण त्यालाही भारतात जायचं होतं, कारण ली सांग-वूकला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा द्यायची होती. तो तायंगला फोन करतो आणि सांगतो, जेट तयार ठेव, आपण उद्याच भारतात जातोय. पण तायंग म्हणतो, सर, परवा तुम्हाला एक महत्त्वाचं काम आहे आणि हा आठवडा पूर्ण मीटिंगने सेट आहे. त्यामुळे तुम्ही आठवडाभर तरी कोरियाबाहेर जाऊ शकत नाही. पण अनायाला मात्र 2 दिवसांमध्येच ऑफिस जॉईन करायचं होतं. त्यामुळे तिला काहीही करून उद्या भारताकडे निघावं लागणार होतं. त्या रात्रीच अनाया जुनहोचा निरोप घेऊन भारतात यायला निघते. दोघांच्याही चेहऱ्यावर उदासी होती, कारण आठवडाभर आता त्यांना एकमेकांना पाहता येणार नव्हतं. अनाया दुसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचते. तिने तिच्या आईबाबांना सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. त्यामुळे ती डायरेक्ट घरी येऊनच त्यांना सरप्राईज देते. तिला अचानक समोर पाहताच माधव आणि सविता यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्या दोघांनाही खूप आनंद झाला होता, कारण जवळजवळ 2 महिन्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला डोळ्यांसमोर पाहिलं होतं. ते दोघेही तिला घट्ट मिठी मारतात. 2 दिवस असेच उलटतात. अनाया भारतात येऊन 2 दिवस झाले होते, पण तिने आराम करण्यासाठी 4 दिवसांची सुट्टी घेतली होती. सतत काम आणि होणारी धावपळ यामुळे ती पूर्णपणे थकली होती. जुनहो मात्र त्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे अनायाचा आणि त्याचा फारसा कॉन्टॅक्ट होत नव्हता. त्या दोघांनाही एकमेकांची खूपच आठवण येत होती. पण जसा वेळ मिळेल तसे ते दोघे एकमेकांना मेसेज करत होते. सविता आणि माधव अनायाच्या येण्याने खूपच आनंदी होते. त्यांना एवढंच माहीत होतं की अनाया कोरियामध्ये एका मोठ्या कंपनीत काम करत होती आणि तिथे किम जुनहो नावाचा व्यक्ती तिचे बॉस होते. त्यापेक्षा जास्त त्यांना काहीही ठाऊक नव्हतं. त्या दुपारी अनायाची कॉलेजमधील मैत्रीण रिया, तिचा फोन आला. मॅडम, कोरिया आज पार्टी आहे आणि कोणतंही एक्सक्यूज चालणार नाही. अनाया हसली आणि म्हणाली, ठीक आहे, मी येते. काही वेळाने ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टीसाठी निघून गेली. दुसरीकडे मुंबई विमानतळावर एक उंच रुबाबदार व्यक्ती बाहेर पडतो. त्याच्या हातात छोटंसं गिफ्ट आणि ओठांवर हलकंसं स्मित होतं. त्याच्या 4ही बाजूंनी बॉडीगार्ड्स उभे होते. तो होता किम जुनहो. सरप्राईज अनाया, तो स्वतःशीच पुटपुटला. काही तासांनी तो अनायाच्या घरासमोर उभा होता. त्याने डोअरबेल वाजवली. सविताजींनी दार उघडलं. समोर एक देखणा कोरियन तरुण उभा होता. नमस्कार, तो तुटक मराठीत म्हणाला. क्षणभर सविताजी आश्चर्यचकित झाल्या. नमस्कार, आपण? त्या म्हणाल्या. ओह, मी किम जुनहो. सविताजी म्हणाल्या, म्हणजे अनायाचे बॉस? हे ऐकताच माधवजी देखील बाहेर आले. अरे, या या या. त्यांनी जुनहोचं स्वागत केलं. जुनहो घरात बसला होता. त्याची नजर मात्र घरभर फिरत होती. तो अनायाला शोधत होता, पण ती कुठेही नव्हती. अचानक त्याची नजर भिंतीवर असणाऱ्या अनायाच्या लहानपणीच्या फोटोवर पडली. ते पाहून तो नकळत हसला. ही लहानपणी ही खूपच हट्टी दिसते. माधव आणि सविता हसू लागले. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, माधव म्हणाले. तिघेही छान गप्पा मारत होते. माधवजींना जुनहो खूपच नम्र आणि साधा वाटला. इतक्या मोठ्या कंपनीचा मालक असूनही किती साधेपणा आहे त्याच्यात, ते मनातच म्हणाले. तेवढ्यात बाहेरून गाडीचा आवाज आला. अनाया आली वाटतं, ते म्हणाले. सविता आणि माधव एकमेकांकडे पाहून हसले.
पण त्यांनी मुद्दाम तिला काहीही न सांगण्याचा निर्णय घेतला. जुनहो देखील शांतपणे सोफ्याच्या एका कोपऱ्यात बसून राहिला. आई, बाबा, मी आले. अनाया आनंदातच घरात शिरली. हॉलमध्ये माधव आणि सविता बसले होते. इतका उशीर? माधव मुद्दाम रागावल्यासारखे म्हणाले. अहो बाबा. अनाया त्यांच्या शेजारी जाऊन बसली. ती म्हणाली, मी खूप दिवसांनी भारतात परत आले आहे, त्यामुळे थोडा वेळ जास्त गप्पा रंगल्या. सविता हसत म्हणाल्या, हो हो, आता आम्ही कोण तुला विचारणारं. आई. अनाया लहान मुलीसारखी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. हे सगळं हॉलच्या दुसऱ्या टोकाला बसलेला जुनहो शांतपणे पाहत होता. त्याची नजर काही केल्या अनायावरून हटतच नव्हती. त्याला पहिल्यांदाच ऑफिसमधील धाडसी, आत्मविश्वासू अनायाऐवजी तिचं हे निरागस आणि खट्याळ रूप पाहायला मिळत होतं. पण अनायाने अजूनही त्याला पाहिलं नव्हतं. ती म्हणाली, आई, माझ्यासाठी काही गोड केलं का? नाही. सविता मुद्दाम म्हणाल्या. काय ग? अनाया लगेच लाडात आली. आई प्लीज, मला पुरणपोळी हवी होती. माधव मोठ्याने हसू लागले. बघ सविता, ही कोरियाला जाऊन आली, पण सवयी काही बदलल्या नाहीत आणि बदलणारही नाहीत. अनाया लगेच अभिमानाने म्हणाली. सविताजींनी तिच्या गालावर हलकेच थाप दिली. अजूनही लहानच आहेस. अनाया लगेच त्यांच्या मिठीत शिरली. हो, मी नेहमीच तुमच्यासाठी लहान राहणार आहे. जुनहो हे सर्व पाहून नकळत हसला. तो म्हणाला, ही मुलगी ऑफिसमध्ये एवढी सिरियस कशी असते? तेवढ्यात अनाया म्हणाली, आई, मी पाणी पिऊन आले. ती उठली आणि किचनमध्ये जायला निघाली. त्या क्षणी सविता आणि माधव एकमेकांकडे बघून हसू लागले, कारण अनायाला अजूनही कल्पना नव्हती की तिचं सर्वात मोठं सरप्राईज तिच्याच घरात बसून तिच्या या सगळ्या लाडीक नाटकाचा आनंद घेत होतं. किचनमधून बाहेर पडताना समोर अचानक तिची नजर समोरच्या सोफ्यावर बसलेल्या व्यक्तीवर पडते. क्षणभर तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. जुनहो? तो हसला आणि म्हणाला, हॅलो मिस जोशी. अनाया जागच्या जागी थबकली. तू तू इथे काय करतोयस? ती लगेच म्हणाली. जुनहो लगेचच निरागस चेहरा करून म्हणाला, बिझनेस ट्रिप. चल खोटारडा. अनाया त्याच्याकडे उशी फेकत म्हणाली. सविताजी लगेच पुढे येतात आणि म्हणतात, अगं काय करतीयेस? ते तुझे बॉस आहेत ना? अनाया लगेचच सॉरी म्हणते. आई. माधव आणि सविता एकमेकांकडे बघून हसू लागतात. अनाया आश्चर्याने म्हणते, म्हणजे तुम्हा दोघांनाही ठाऊक होतं, पण तुम्ही माझ्यापासून लपवलं. माधवजी म्हणाले, अगं त्यांचं सरप्राईज खराब करायचं नव्हतं म्हणून. अनाया अजूनही जुनहोकडेच पाहत होती, कारण तो हजारो किलोमीटरचा प्रवास करून फक्त तिच्यासाठीच भारतात आला होता. त्या रात्री जेवण, गप्पा आणि हसण्यात वेळ कसा गेला हेच त्यांना कळालं नाही. पण पुण्यापासून बाहेर एका जुन्या फार्महाऊसमध्ये एक माणूस अंधारात बसला होता. टेबलवर अनाया आणि जुनहोचे फोटो पडले होते. ली सांगूक म्हणाला, प्रेम, आणि तो थंडपणे हसू लागला. लोकांना खूपच कमकुवत बनवतं. त्याने ते फोटो हातात घेतले. एन्जॉय युअर हॅपीनेस, कारण ते लवकरच संपणार आहे. तो म्हणाला. खूप वेळ झाला होता. साधारण रात्रीचे 11 वाजले होते. जुनहो उठला. तो म्हणाला, आता मी निघतो. तोच माधव लगेच म्हणाले, पण तुम्ही कुठे निघाला आहात? जुनहोने उत्तर दिलं, हॉटेलमध्ये. पण का? माधव म्हणाले. जुनहो म्हणाला, पण सर. माधव मध्येच बोलू लागले, नाही, तुम्ही आमचे पाहुणे आहात, त्यामुळे, आणि रात्र देखील खूप झाली आहे, त्यामुळे आता तुम्ही इथेच थांबा. जुनहोने अनायाकडे पाहिलं. ती मान खाली घालून हसत होती. अखेर जुनहो तयार झाला. त्याच्यासाठी गेस्ट रूम तयार करण्यात आली. थोड्याच वेळात सर्वजण झोपायला निघून गेले. जुनहोला मात्र झोप येत नव्हती, कारण त्याला अनायाला भेटायचं होतं.
ती फक्त त्याच्यापासून काही पाऊलच दूर होती. दुसरीकडे अनायालाही जुनहोला भेटायचं होतं. तिलाही झोप येत नव्हती. इतक्यात तिच्या फोनवर मेसेज आला. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. यापुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि ही स्टोरी लवकरच निरोप घेणार आहे. त्यामुळे आपल्या या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा एपिसोड नक्की पहा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.